नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आता आपण प्रभाग क्रमांक 13 मधील काजूवाडीची ही जी शाळा आहे, हे जे मतदान केंद्र होतं, तिथून बाहेर ही लाईव्ह सगळी दृश्य बघतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपण इथे पाहताय आणि या प्रभाग क्रमांक 13 मधील काही उमेदवारांचे हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आपण पाहत आहात। विषय जो आतापर्यंत मला समजलेला आहे त्याबद्दल सांगतो, सकाळचा विषय सांगतो। या प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथे बोगस मतदान जे आहे ते झालेलं आहे अशी सगळ्या ठाण्यामध्ये चर्चा आहे। त्या संदर्भात सकाळी एक बाईट देखील आपण घेतलेली होती, त्यानंतर देखील अनेक कॉल इथे आलेले होते आणि आता अक्षरशः ईव्हीएम मशीनचीच पळवापळवी इथे सुरू आहे की काय, असं सगळं हे वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळतंय। काही प्रत्यक्षदर्शी होते, काही मी समजण्याचा प्रयत्न करतोय, काही उमेदवार जे आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत। मी त्यांच्याशी बोलणार आहे, नक्की काय झालं ही काही परिस्थिती समजण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। काहीशी बोलणार आहे। अमोल माझ्यासोबत। अमोल, मतदान संपलंय पण तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या प्रमाणात काय इथे उभे राहिलात? चंदनबाई, इथे ऍक्च्युली आतमध्ये न कोणालाही न इंटिमेशन देता, उमेदवारांच्या प्रतिनिधींना कोणालाही काही माहिती न देता एकच पेटी फक्त त्यांच्या गाडीतून टाकून नेली। इथं मुळात सगळ्या पेट्या एकत्र पॅक करून त्याला सील लावून इथे बस ईव्हीएम मशीन एकच मशीन कोणालाही इंटिमेशन न देता इथून घेऊन जात होते। तर काही लोक प्रतिनिधींच्या निदर्शनास ही गोष्ट आली। आम्ही त्या गाडीचा पाठलाग केला आणि त्या गाडीचा पाठलाग करून त्यांना सांगितलं की तुम्ही कुठे घेऊन चाललेत, कोणाला इंटिमेशन नाही दिलं, सांगितलं नाही तुम्ही का घेऊन चाललेत। तेव्हा त्यांना असं कळालं की आता यांना कळालंय की आम्ही पेटी घेऊन चाललो। मग त्यांना आम्ही तिथून रिटर्न घेऊन आलो। आता ते इथं आतमध्ये घेऊन आलेत। म्हणजे ईव्हीएम मशीनची पळवापळवी सुरू केली आहे, काय कारण असेल? यांनी अगोदरच हार मानलेले, दिवसभर लोकांचा प्रतिसाद बघितला यांनी। मोठ्या प्रमाणात मशाल 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 जो येतोय बाहेर तो सांगतोय मशालला आम्ही मतदान केलंय। यांच्या पायाखालची आधीच वाळू सरकलेली आहे। उद्याचा दिवस वाटतं बघा कमीत कमी की आधीच हार मानताय। अशा पद्धतीने नाही जिंकता येत तर अशा पद्धतीने जिंकायचं हे यांची सवय आहे। अमोल, माझा सरळ प्रश्न आहे, सकाळी आपण याच ठिकाणाहून लाईव्ह केलं होतं सगळ्या पत्रकारांनी। बोगस मतदानाची सगळ्यात जास्त चर्चा याच मतदान केंद्रावर आहे आणि तीच मशीन ही गायब केली की काय, असा काही प्रश्न वर्षानुवर्ष जर तुम्ही सांगताय आम्ही 25-25 वर्ष नगरसेवक आहे, यांनी नगरसेवक राहून जर नगराचा विकास केला तर यांच्यावर ही वेळ काय येते? बोगस मतदान करायला लागतंय, लोकांना पैसे वाटायला लागतायत, रात्रभर पैसे वाटतायत। तुमच्यावर ही वेळ काय येते? तुम्ही कामं केलेत ना लोकांची, ही वेळ तुमच्यावर नाही आली पाहिजे ना। माझा एक सरळ साधा प्रश्न आहे, काही केलेली कामं किंवा या प्रभागाचं काहीतरी विजन वगैरे काही प्रकाशित करण्यात आलं होतं का? काय आता काय दाखवताना आलंय, काय काय दाखवलंय, पण आता तुमच्या बाजूला जिथं बिल्डिंग बघितली तर 5 वर्षातच बिल्डिंगच्या खालच्या लाद्या लोकांच्या उचकलेल्या आहेत, लोकांच्या रूम लिकेज आहेत। इथं समोर तुमच्या बघा, इथं कितीतरी लोकांना गरीब घरांना बेघर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। तो बिचारा त्यातून एक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उभा आहे। बरीच घरं तिथे तुटलेली दिसतात। तुटलेलं आहे फक्त विकास काय त्यांची स्वतःची तोडले। सर्वसामान्य माणसांना अजून काही ठरवलेलं नाही, किती भाडं देणार काय देणार, फक्त सांगणार तुम्हाला तोडणार, बिल्डिंग मध्ये घरं देणार, त्यांना तर भाडं किती देणार, कुठं राहायला देणार काहीच सांगत नाहीत। आता ही जी मशीन बद्दल तू बोलतो, एक मशीन ती गाडीमध्ये फोर व्हीलर मध्ये एकच फक्त मशीन घेऊन चालले होते आणि त्यात कोणालाच त्याची माहिती दिली नाही। पळवापळवी का करते? तुम्हाला का भीती वाटते का पराभवाची? एवढे वर्ष तुम्ही राज्य केलं ना, मग का ही भीती का तुमच्या मनामध्ये? आणखीन काही लोक आहेत, हेमंत आपल्या सोबत आहे। सकाळपासून तुझे काही व्हिडिओ मी अमोलजन यांच्या लाईव्ह बघतोय, सकाळपासून काय सगळी परिस्थिती होती या प्रभाग क्रमांक 13 आणि आता नक्की काय घडलंय? प्रभाग क्रमांक 13 हा चर्चेचा विषय राहिला, सगळ्यांना माहिती आहे। संविधान आणि लोकशाही या लोकांनी यांना धाब्यावर बसून ठेवलेले आहे। स्थानिक नगरसेवक सत्तेचा माज करतायत आणि दडपशाही करून आमच्यासारख्या तरुणांना जे काम करतायत, लोकांशी संवाद घालतायत, अशा लोकांना पोलीस असतील किंवा सत्तेचा माज दाखवून आम्हाला दडपशाही खाली आम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करतात। राहिला विषय, कोणालाही न सांगता प्रायव्हेट गाडीमधून तुम्ही एक मशीन घेऊन का जाताय? बसेस कशासाठी आहेत? एक मिनिट हेमंत थांबवतो। जर आपण पाहिलं तर ही एक मोठी बस तिथे उभी आहे, तर तुम्हाला दिसत असेल ही मोठी बस आहे। मला वाटतं त्या बसमध्ये त्यांना एका मशीनसाठी बरोबर नाही बसेस त्याचसाठी आहे। परंतु काय, स्थानिक नगरसेवक जे आता इथे राहिलेले आहे त्यांना आता लोकांचा विरोध आहे। त्यांना माहिती आहे आता आपलं काही इथे शक्य नाही। स्थानिक लोकांनी आता ठरवलेलं आहे की मशाल हातात घ्यायची आणि आता घरी बसवायचं आहे। त्यांच्यामुळे यांनी हार पत्करलेली आहे आणि आता काहीतरी नवीन करून जिंकण्याचा डाव यांचा होता, परंतु इथल्या स्थानिक लोकांनी, कार्यकर्त्यांनी हा डाव त्यांचा फसवलेला आहे।
अमोल परत एकदा तुझ्याकडे येतो. हे सगळेजण मला दिसतात शेकडो जण इथे आले ते कोण आहेत रे कशासाठी ही आले? सर्वसामान्य माणसं आहेत ते त्यांना माहीत झाला हा विषय, त्यासाठी सगळे लोक जमलेले आहेत तिथं की एक पेटी कशी काय घेऊन जाऊ शकता तुम्ही. न्यायला तर पाहिजे तर सगळ्या पेट्या एकत्र ह्या बसमधून न्यायला पाहिजेत ना. एकच पेटी प्रायव्हेट गाडीतून कशी काय राहिली तुम्ही गोष्ट घेऊ शकता? इथं फक्त कार्यकर्ते नाहीत, इथले जे स्थानिक लोक आहेत ना ज्यांना त्रास दिलाय इतके वर्षानुवर्ष, ही आता जिजामाता सोसायटी या लोकांना त्रास दिलाय, ही लोक आहेत इकडे. या लोकांचा विरोध आहे त्या माणसांना. या लोकांना त्यांनी किती त्रास दिला यांना माहितीये, म्हणून या लोकांनी आता त्यांना घरी बसवायची वेळ आणलेली आहे. नक्कीच एका प्रायव्हेट गाडीमधून एक सिंगल मशीन नेण्याचा प्रयत्न तो झालेला आहे आणि हा सगळा या उमेदवार जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत, उमेदवार बाहेर येत आहेत. हा सगळं प्रकरण जे आहे ते बाहेर काढलेलं आहे या सगळ्या उमेदवारांनी. आणि हा ईव्हीएम मशीन चोरीचा एक प्रकारे ही जी घटना होती ती हाणून पाडलेली आहे. उमेदवारांशी आपण बोलणार आहोत. स्थानिक नगरसेवक पण नाहीये ना ते. स्थानिक जे नगरसेवक आहेत शिवसेनेचे तेच गायब आहेत. इथे जे पोलिसांना अधिकार दिला कोणी पहिली गोष्ट, आणि पोलिसांनी तिथे पेटीला हात लावतायत हे कसं काय त्यांचं लक्ष होतं की नाही त्या गोष्टीकडे इकडच्या त्यांच्या नाकाखाली सगळी गोष्ट झाली. म्हणजे पोलिसांना हे पोलीस मिळालेले आहेत का त्यांच्याबरोबर? हा आमच्या स्थानिकांचा प्रश्न आहे. उधळून लावलेला आहे. नाहीतर हे मतदान पुन्हा कॅन्सल करा आणि परत घ्या आणि तुम्ही. आता बघितलं तुम्ही तर स्थानिक नगरसेवकच नाहीये तिथे. सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नागरिक आहेत. सगळ्या नागरिकांचा आरोप आहे की ह्या लोकांनी काहीतरी यामध्ये गोलमाल केलेला आहे आणि पेटी इकडनं गायब केलेली आहे. चोरीचा प्रयत्न हा चोरीचा प्रयत्न केलेला आहे. पोलीस यामध्ये मिळालेले आहेत. मशीन गाडीमध्ये घेऊन जाऊ शकतात. ते इथे आतमध्ये पण काय पोलिसांना झालेलं अधिकार असेल. दिलेला आहे. इथनं गाडी घेऊन गेले ते डायरेक्ट गाडीमध्ये जर मशीन का होती, गाडीमधून पोलिसांना मशीन inform घेऊन नाही जाऊ केलं शकतात आणि तर डायरेक्ट कशावर आम्ही विश्वास ठेवायचा की तुम्ही आतमध्ये काय केलं नसेल पोलिसांच्या सहकार्याने. या प्रभाग क्रमांक 13 मधून सकाळपासून अशा बऱ्याच गोष्टी घडतायत. सकाळी जर आपण पाहिलं तर बोगस मतदान जे आहे त्या संदर्भामध्ये आपण त्या ज्यांच्या संदर्भात ही घटना घडली होती त्यांच्याशी चर्चा केलेली होती, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं होतं आणि त्यानंतर अनेक फोन कॉल्स या मतदान केंद्रावरून येत होते की अशा गोष्टी त्यांच्यासोबत घडलेल्या आहेत. आणि आता जर आपण पाहिलं तर ही सगळी लोक जी आलेली आहेत ती इथे आलेली आहेत त्याचं कारण आहे एक फक्त मला किती मशीन होत्या टोटल एकच मशीन होती. टोटल 10 मशीन आहे. टोटल 10 मशीन आहे, त्यातली एक मशीन घेऊन गेले. आमच्या उमेदवारांना त्या मशीन मध्ये सकाळी घोळ झाला होता, त्यामध्ये बोगस वोटिंग झाली होती. त्यामुळे ती मशीन पोलीस प्रशासन इथे असताना त्यांना इन्फॉर्म न करता इकडनं ते लोक गाडीमध्ये प्रायव्हेट गाडीमध्ये घेऊन गेले आणि तिकडे जाऊन ते जमा करणार होते. मी तुम्हाला त्यांचा हा पूर्ण डाव फसला गेलेला आहे. मी पुन्हा एकदा हे सगळं प्रकरण तुम्हाला एकदा समजावून सांगतो की नक्की काय घडलंय. सकाळी तुम्हाला माहितीये याच ठिकाणावरून आपण बोगस मतदानाचा पर्दाफाश केलेला होता. तो जो माणूस आहे त्याच्यावर ही घटना घडलेली होती ते त्याने ती सांगितली होती. नंतर त्याला जे फॉर्म वगैरे भरून त्याला मतदान करू दिलं होतं. त्यानंतर बऱ्याच अशा घटना घडल्या होत्या आणि आता काय झालंय टोटल इथे 10 मशीन होत्या ज्याच्यावर मतदान सुरू होतं. त्यातल्या 9 मशीन इथेच ठेवल्या. एक मशीन पोलिसांना किंवा कुठल्याही प्रशासनाला न दाखवता एका 4 चाकी गाडीमध्ये पळवून घेऊन जाण्याचा जो आहे तो प्रयत्न होता. ही जर आपण पाहिली तर ही गाडी आपल्याला दिसतीये आणि या गाडीचा नंबर मी बघण्याचा प्रयत्न करेल. गाडीचा नंबर ओ साहेब बाजूला ना 7977 असा या नंबरचा गाडीचा नंबर आहे. 7977 असा या गाडीचा नंबर आहे. उमेदवार शहाजी घुसपे आपण इथे पाहताय. उमेदवार शहाजी घुसपे आतमध्ये जात आहेत. शहाजी घुसपे इथे दाखल झालेले आहेत. शहाजी काय हा सगळा प्रकार कानावर पडलाय का तुमच्या? काय सगळा प्रकार चालू आहे? सकाळपासून यंत्रणा ही कोणत्या तरी लोकांसाठी काम करत असल्यासारखी काम करत होती. 7 ते 10:30 वोटिंग मशीन सरळ उलट्या लावलेल्या होत्या, त्या सरळ करण्यात माझे 3 तास गेले. अनंत गोष्टी आहेत की ज्या सगळ्या मॅनेज केल्यासारख्या वाटत होत्या. त्याचे हे परिणाम आहेत की आता हे एका मशीनचा काहीतरी घोळ झालेला आहे. माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. आपण इथे पाहताय शहाजी संपत घुसपे इथे आलेले आहेत. या संपूर्ण या प्रभाग क्रमांक 13 मधील सगळ्यात चर्चेत असलेले शहाजी संपत खुसपे हे प्रतिनिधी प्रभाग क्रमांक 13 मधून हे सगळे निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण बोललो. उमेदवार आहे का तुम्ही? ऍडव्होकेट आहे. सर काय नक्की हा सगळा प्रकार घडलेला आहे? प्रथमतः इलेक्शनच्या सुरुवातीपासूनच इथे बोगस वोटिंग सुरू झाली होती आणि ज्या मतदार पेटीमध्ये बोगस वोटिंग चालू झाली होती तीच मतदार पेटी
इतर मतदार पेट्या इथेच ठेवून एकच मतदार पेटी घेऊन जाण्याचं कारण काय सर्वात प्रथम. आणि जे घेऊन गेलेत कायद्यानुसार तर ते घेऊन जाता येत नाही. मग एकच मतदार पेटी घेऊन गेले याचा अर्थ तो गुन्हा घडलेला आहे. मग त्याच्यावर प्रथमतः FIR का होत नाही? प्रथमतः त्याच्यावर FIR झाला पाहिजे. जे मग तिथे पोलीस अथॉरिटी असू दे किंवा कोणीही असू दे त्यांच्यावर प्रथम FIR झाला पाहिजे. आणि FIR झाल्यानंतर आहे की नाही FIR जर घेत नसतील तर उमेदवारांनी त्या संदर्भात लेखी पत्र द्यायचं आहे. आणि लेखी पत्र देऊन सुद्धा जर FIR रजिस्टर्ड करून घेत नसतील तर मग त्याच्यासाठी कोर्टाचे रस्ता ओपन आहे. कारण सदरचे इलेक्शन जे लोकशाही वाचवायची जर असेल तर अशा प्रकारचं नाही. हा निकाल ही लोकशाही नाहीच आहे. लोकशाही दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. निवडणुका घेता उमेदवारांचा त्यांचा मतदाराचा अधिकार छिनला जातोय. बिनविरोध निवडून दिल्या जातात. आणि आता तर अशा प्रकारे एक एक मतपेटी घेऊन गेली जात आहे. याचा अर्थ काय? लोकशाही राहिली का? तेव्हा जर अशा प्रकारची जर यंत्रणा राबवून यंत्रणेचा मिसयूज करून जर सत्ताधारी किंवा कोणीही जर असं मिसयूज करून जर गैरवापर करत असतील तर ते योग्य नाहीये. आणि त्याच्यासाठी झालेलं निवडणूक जरी मतदान जरी स्थगित केलं तरी त्याला काही हरकत नाही. पुन्हा मतदान करा पाहिजे. सकाळपासून या मतदान केंद्रावर प्रचंड बोगस मतदान होतं, या देखील तक्रारी होत्या. हो, या मतदार याच्यावर झालेल्या आहेत. आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही वेळोवेळी सांगितलं होतं अधिकाऱ्यांना की त्याच्या संदर्भात FIR रजिस्टर्ड करा. कारण एकाच नाही तर जवळपास प्रत्येक मतदार केंद्रात बोगस मतदार घेऊन मतदार आले होते. मात्र त्या एकाही मतदाराला पोलिसांनी सुद्धा आजपर्यंत पकडलेले नाही आहेत. तर का पकडले नाही आहेत याचं सुद्धा कारण त्यांनी द्यायचं आहे. कारण इलेक्शन अधिकाऱ्यांनी ज्या दिलेल्या सूचना आहेत त्या सूचनेचं तंतोतंत पालन सुद्धा इथे केलं जात नाही. आपण जर इथे पाहिलं तर ही एवढी मोठी बस इथे असताना या 4 चाकी गाडीचा एक EVM मशीन पळवून नेण्याचा प्रयत्न का केला गेला? या गाडीमध्ये जागा नव्हती का असा प्रश्न देखील इथे उपस्थित होतो. आणि सकाळपासून या केंद्राबद्दल अनेक तक्रारी होत्या. त्या सगळ्या तक्रारी ठाणे महानगरपालिकेला निदर्शनास आणून देण्याचा मी प्रत्येक वेळी प्रयत्न केला होता. परंतु ठाणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते मॅनेज असल्यासारखे सकाळपासून या वॉर्डमध्ये वागत होते असा माझा स्पष्ट आरोप आहे. ही बघा ही गाडी आहे. ही गाडी एवढी मोठी बस इथे असताना या बसमध्ये सगळ्या मशीन बाकीच्या 9 मशीन घेऊन जायच्या होत्या. एक मशीन 4 चाकी गाडीमध्ये का घेऊन जायची होती? ती मशीन पळवून घेऊन जाऊन त्याच्यामध्ये चेंजेस करायचे होते का? की बोगस मतदान जे झालेलं आहे ते लपवायचं होतं असा प्रश्न जो आहे तो इथे निर्माण होतोय. ही सगळी लोक जी तुम्ही बघताय ही कुठली भाड्याने आणलेली लोक नाहीयेत. हे इथे स्थानिक हे सगळे या प्रभागातील नागरिक आहेत जे स्वतःहून इथे आलेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे की इथे काहीतरी घोळ सुरू आहे. इथे बघा हे बघा आता एवढी मोठी मशीन एवढी मोठी बस असताना ठाणे महानगरपालिकेची एवढी मोठी बस असताना एका 4 चाकी गाडीमध्ये एक सिंगल मशीन घेऊन जायचा संबंध काय? काय कारण होतं ती मशीन घेऊन जायचा? ही प्रायव्हेट कारमध्ये ही मशीन घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. काय कारण होतं? प्रशांत तुला हा सगळा प्रकार माहिती पडलाय का? काय प्रकार होता? मला आता जेव्हा कळलं की एवढी मोठी बस आहे एकच मशीन घेऊन जात होते प्रायव्हेट गाडीमध्ये, काय कारण असेल? कुठे पळून घेऊन जात होते? याचं कारण काय असेल ते आता बघतोय आपण. बिनविरोध जर का निवडणूक लढतायत तर मला वाटतं निवडणूक झाल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे जर काही याचे कार्यक्रम होत असतील तर मला वाटतं निवडणुका घेणेच बंद करणं गरजेचं आहे. का पळून नेली जात होती? काय कारण असावं? आता काय कारण असावं याचा अर्थ असा असेल की काहीतरी शंका आली असेल किंवा काहीतरी कुठेतरी विषय वाटत असेल की कुठे की आपली कुठेतरी फसगती होते किंवा काहीतरी आपली पायाखालची वाळू सरकते की काय या हेतूने काहीतरी विषय होऊ शकतात. किंवा जे निवडणूक अधिकारी दिलेले ते निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याची जबाबदारी मला वाटतं ते निभवत नाहीये. बाबासाहेबांनी जो संविधान दिलेलं आहे मला वाटतं त्या संविधानावरती कुठली घटना चालत नाहीत. आणि अशा प्रकारचं जर का नियोजन होत असेल तर मला वाटतं ह्याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये किंवा पुढे देशभरामध्ये कोणत्याही प्रकारच्या निवडणुका होणे बंद करा हा माझं सरकारला आव्हान आहे. एक पुन्हा एकदा या गोष्टीचं वैशिष्ट्य म्हणजे आता इथे एवढा गदारोळ चालू आहे. कित्येक लोकांची गर्दी इथे आहे. सर्व उमेदवार इथे बऱ्यापैकी जमा झालेले आहेत. मात्र सत्ताधारी पक्षातील एकही उमेदवार इथे जमा झालेला दिसत नाही. त्याचं काय कारण असेल हे जनतेला सुद्धा माहित असेल की कदाचित त्यांचा हात असू शकतो, कदाचित
कारण आपल्याला कन्फर्म नाही, मात्र कदाचित असू शकतो आणि म्हणूनच एवढे सर्व जी मशीन सत्ताधारी एकही नाही, त्यांना पब्लिकच्या रोषाला इथे सामोरं जावं लागेल, त्यासाठी इथे लोकप्रतिनिधी नाहीये सत्ताधारी. आणि बोगस मतदान जे सकाळी झालं होतं ज्या मशीनमध्ये, तीच मशीन निवडणूक आयोग आणि पोलिसांना न इन्फॉर्म करता ती गाडी इकडनं घेऊन गेले होते ते लोक. कर्मचारी मॅनेज वाटतात का तुम्ही? हा, असं शंका वाटते आम्हाला. सरकारी यंत्रणेला हाताशी धरून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. या गोष्टी तर हे करतात ते. सर्व लोकांना मॅनेज त्यांची केलं. हार पक्की आहे म्हणून ते असे कारस्थाना रचता येते. कोणाची सत्ताधाऱ्यांची हार आहे, हारणार म्हणून हे असे कारस्थाना रचतात कंटाळलेत, वर्षानुवर्ष. लोक आहे ना कंटाळलेली आहेत अक्षरशः. का कंटाळलेत लोक या तर सगळ्या? म्हणजे सर्व गोष्टी सर्व त्रासलेली आहेत. महागाई, बेरोजगार, सर्व लोकांना, मुलांना, लहान मुलांना, वयस्कर मुलांना नोकऱ्या भेटत नाहीये. या हा कारस्थान प्रोजेक्ट जे आहेत ते पण इनकम्प्लीट आहेत. आता आपल्याला सांगत होती ही सगळी पोरं, हे सगळे बाजूचे सगळे project सगळं यांनाच पाहिजे, सगळं यांनाच पाहिजे. यांनाच पाहिजे साहेब, हे ह्या सगळं सर्वांनाच पाहिजे. गेल्या 30 वर्षामध्ये आहे ना फक्त पायवाटा आणि गटार गटार आहे, बस. मी एक गोष्ट आणखी सांगतो, त्या ज्ञानेश्वर नगरमध्ये एकही गटर चांगलं नाहीये. मी स्वतः फिरून बघितलेले, स्वच्छ पाणी नाहीये, गटर नाहीये, साधं शौचालय सुद्धा नाहीये. एक शौचालय ज्ञानेश्वरच्या नाक्यावर आहे, ते आता बनले 6 महिन्यापूर्वी. साधं शौचालय सुद्धा नाहीये, चांगलं शौचालय. लोकांना फक्त फसवायचं, त्यांच्या प्लॉटवरती कब्जा करायचा आणि नंतर त्यांना धमकी देऊन वोटिंग करायची, हेच विषय फक्त त्यांचे चालू आहेत. आपण जर पाहिलं तर आतमध्ये हे बोलतायत. हे बोलतायत. आता ह्या ज्या मतपेट्या घेऊन जाण्यासाठी जी बस आलेली आहे, त्या बसचा नंबर काय आहे तो समोर, पण त्या बसला दरवाजेच नाही आहेत. नाही बसला दरवाजेच नाही आहेत. त्या मतपेटी चढेल आणि काही नेण्यासाठी घेऊन कोणीही घेऊन जाऊ शकतात. म्हणजे हे असे प्रकार चालू आहेत. आणि एवढं चालू असताना सुद्धा अजूनपर्यंत जवळपास 2 तास झाले, तुम्ही एक तरी सत्ताधारी 15 ते 20 मिनिटं झाले लाईव्ह पक्षाचा उमेदवार करताय. इथे आला का? सत्ताधारी उमेदवारांना माहित नाही का इथे ही घटना घडली? एकही उमेदवार इथे आलेला नाही, एकही उमेदवार. आणि त्यांच्या ऑफिसपासून इथे पोहोचायला हलका 1 ते 2 मिनिटं लागणारे मुश्किल नाही. का नाही येतात? हे सगळं त्यांनीच केलेलं आहे, त्याच्यामुळे नाही होते. आपण जर इथे पाहिलं तर माझा सहकारी माझ्यासोबत आहे. ही सगळी लोक, शेकडो लोक इथे जमा झालेली आहे. हा त्यांचा आक्रोश आहे या सगळ्या घटनेबद्दल. या सगळ्या घटनेबद्दल त्यांचा आक्रोश आहे. जर आपण पाहिलं तर आतमध्ये उमेदवार जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत. या प्रभाग क्रमांक 13 मधील विविध पक्षाचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आपल्याला दिसत आहेत. 13 मधले शहाजी संपत पुष्पे, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे उमेदवार दिसत आहेत. संजय दवे आपल्याला दिसत आहेत, भरत पटवळे दिसत आहेत, अनिल अमोलिंगे दिसत आहेत, घाटवळ दिसत आहेत, अतुल गवारी दिसत आहेत, तृप्ती मॅडम दिसत आहेत. हे सगळेजण आपल्याला इथे दिसत आहेत. पोलिसांची चर्चा करताना त्यानंतर प्रफुल्ल देखील आपल्याला दिसतोय, जो अपक्ष उमेदवार होता. ही सगळी परिस्थिती जी आहे ती आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर इथल्या सगळ्यांचा आरोप आहे आता की कुणालाही, म्हणजे पोलिसांनाही माहीत नसताना ही एक मशीन इथून पळवून नेण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे. चोरी करण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे. एकच मशीन का या MH04LH7977 या गाडीतून नेण्याचा प्रयत्न केला असावा? काय कारण असावं? कोण देणार याचं उत्तर हे आपण पाहणार आहोत. ही जी गाडी आहे, समोरची गाडी तुम्ही पाहता, एवढी मोठी बस इथे असताना याच 4 चाकी गाडीचा त्याच एक मशीनला घेऊन जाण्यासाठी का वापर करण्यात आला? सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो इथे पडतोय. उमेदवार जे आहेत पोलिसांची चर्चा करताना दिसत आहेत, परंतु स्थानिकांमध्ये प्रचंड असा आक्रोश आहे या घटनेबद्दल, प्रचंड असा राग आहे आणि स्थानिक मोठ्या प्रमाणात जे आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत. गाडी बाहेर जाऊन द्यायची नाही, प्रायव्हेट गाडी. तुम्ही जर इथे पाहिलं तर प्रचंड असा आक्रोश जो आहे तो या सगळ्या इथल्या स्थानिक नागरिकांमध्ये दिसतोय. एक 4 चाकी गाडी जी आहे, या
प्रायव्हेट चारचाकी गाडी, आता ही कोणाची गाडी आहे, निवडणूक आयोगाची आहे, यांची कर्मचारी कुणाची आहे माहिती नाही, पण या गाडीतून एक मशीन घेऊन जाण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जातोय आणि आता इथे गेटवर असलेली जे नागरिक आहेत त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलीस करतायत. पोलिसांना देखील माहिती नव्हतं ही एक मशीन जी आहे ती गायब करण्यात आलेली होती. नंतर जेव्हा स्थानिकांचा आक्रोश झाला आणि स्थानिकांनी ती गाडी परत आणली. सर्वसामान्य माणसाला तुम्ही अडवता आता दिवस गाडी जाऊन देता तेव्हा नाही तुम्ही अडवू शकला. नाही तुम्ही आमची उत्तरची अपेक्षाच नाही, फक्त जी प्रायव्हेट गाडी होती ती कशी प्रायव्हेट गाडी नाही गेले ना बाहेर. शांतपणे उभं राहून द्या आम्हाला. आम्ही धक्काबुक्की करत नाही, आम्हाला धक्काबुक्की करू नका. सकाळ धरून आणखीन एक प्रभाग क्रमांक या 13 मध्ये 100 मीटरच्या आतमध्ये कोणी थांबू नये असा नियम असताना काही लोक 100 मीटरच्या आतमध्ये, काही लोक 100 मीटरच्या बाहेर, त्यामुळे पोलिसांवर देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. पायाखालची वाळू आणि हे कारस्थान हे असे रस्ते आहेत ते, त्याच्यामुळे हे गव्हर्नमेंट हे काय आणि अतिशय शांत पद्धतीने हे सगळे नागरिक असताना पोलीस यांना का बाजूला काढत आहेत हा देखील एक मोठा प्रश्न जो आहे तो इथे निर्माण होतोय. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. काय आपलं म्हणणं आहे? बंधू एक मिनिट नका करू नका रे. काय नेमका प्रकार तुमच्या आमची एकच मागणी आहे, आरोप साहेबांनी इथे येऊन स्वतः परिस्थितीची शहानिशा करावी. आमची एकच मागणी आहे की आरोप साहेबांनी इथे येऊन स्वतः शहानिशा करावी. काय नेमका प्रकार घडलेला आहे? एक मशीन कोणालाही न कळवता म्हणजे इथे जे सिक्युरिटी आहेत, म्हणजे सिक्युरिटी बोलण्याचे जे सिनियर बी आहेत त्यांना पण न कळवता डायरेक्ट ते वर्तकनगर पर्यंत पोहोचलेली, कोणालाही माहित नाहीये. आणि ती मशीन तशीच्या तशी रिटर्न आणले. आता परत ते सगळे सोबत नेणार आहेत, पण आरोप साहेबांनी याच्यावर आम्हाला उत्तर द्यावं. बस एवढी सगळ्यात जास्त बोगस मतदान या केंद्रात ज्या मशीनवर 2 बोगस झाले तीच मशीन गेलेली आहे. ज्याच्यावर 2 बोगस झालेत तीच मशीन फक्त गेलेली, म्हणून आम्हाला त्या मशीनवर डाऊट आहे. किती बोगस झाले होते? 2 बोगस झाले 2. आणि त्याच्यावर जे अधिकारी आहेत, जे इथे अधिकारी आहेत ते बोलतात माझं काम नाहीये. त्यांना त्यांचं काम विचारलं असतं, ते बोलतात माझं काम काहीच नाही आणि ते बाहेर निघून गेलेले. आणि आता पण ते बोलतात, त्यांना मी बोललो की आम्हाला लेखी उत्तर द्या, ते लेखी उत्तर द्यायला तयार नाहीये. आता तुमची भूमिका आणि पुढचं पाऊल काय असणार आहे? मागणी काय असणार आहे? पुढची भूमिका काय आहे तुमच्या? आता आम्हाला संविधानावर विश्वास आहे, आम्हाला कायद्यामधून न्याय मिळेल. आम्ही आता अर्ज देणार आहे. आता काय आरोप साहेब बोलतात ते आम्हाला बघायचं. पैशा पुढे संविधान विकला जातोय का? आता ते सगळं तुम्हाला माहिती आहे जास्त आमच्यापेक्षा. ओके, थँक्यू. ज्या
नाही एकदम सकाळी जेव्हा तुम्ही यांना शिक्षा हे अधिकारी जे आहेत यांना अ ब कडाचा सिरीज माहित नाही तर पहिला येतो मग अ ब कळतं 9 ठिकाणी मशीन बदलावं लागलं आम्हाला 2 तास उमेदवार विरोध होते आमचे. इथं आम्हाला नाही याच ठिकाणी पाऊण तास गेला सकाळी याच ठिकाणी पाऊण तास गेला हे अधिकारी एवढा वेळ काय करत होते ते याच ठिकाणी पाऊण तास गेला मशीन चेंज करायला 14 मशीन चेंज केल्या आजच्या दिवसभरात. ट्रेन नाही त्यांची एम्प्लॉई ट्रेन नाही एखादा ट्रेनिंग 14 मशीन मला एकदम या संदर्भातली एकदम खरी गोष्ट अशी आहे जी मला महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितली. या ज्या मशीन्स होत्या त्या मशीन्स का सरळ लागल्या नाहीत कारण इथे काही लोक अशी होती की ज्यांनी ज्यावेळी हे प्रशिक्षण सुरू होतं त्या प्रशिक्षणाला ते गैरहजर होते त्याच लोकांना इथे बसवलं गेलं होतं. अशा लोकांना इलेक्शन कमिशनचा सकाळी आम्ही महानगरपालिकेमध्ये ज्या मॅडम होत्या त्यांना पण आम्ही फोन लावला त्यांनी पण मोबाईल बिझी लागला आणि नंतर मोबाईल स्विच ऑफ केला नाही. पण एवढे सारी कंप्लेंट झाली तर तेव्हा झोनचे जे मेन अधिकारी असतात ते कुठे होते तेव्हा त्यांनी बघितलं नाही का या गोष्टी हेच करायचं आणि उलटे सुटे अबगट हे तर आपल्याला लहानपणी शिकवलं जातं तर मग आता काय एवढी मोठी प्रॉब्लेम झालाय. याला जबाबदार कोण आहे पण? कोण उमेदवार आहे कोण डिक्लेअर झालं सर्व पक्षीय उमेदवार पाहिजे तिथे एकाच पक्षाचे उमेदवार नाहीत बाकी सर्व पक्षाचे उमेदवार आहेत म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे कोण करताय सगळं आले नाही याचा अर्थ याचा अर्थ काय होतो की सर्व पक्ष पाहिजेत ना अपक्ष सुद्धा आले त्यांनी काय नाही केलं अपक्ष पक्ष पण आले मग एकाच पक्षाचे उमेदवार का नाही आहेत बाकी सगळ्या पक्षाचे आहेत. पोलीस आता तुम्हाला काही शांततेत तुम्ही आम्ही सगळे उभे शांततेत आहात करतोय. तरी सुद्धा पोलीस आम्ही का तुम्हाला शांततेतच अडवतायत? करतोय. त्याला आम्ही पोलीस का शांततेत अडवतायत? आम्ही कसं असं सांगतो तुम्हाला चोरी करून झालेली आहे ती चोरी करताना सामील जे लोक होते तेच तुमच्या समोर आहेत. एकाने नाही जबाबदार गोष्ट करून झालेली असते म्हणून वेळ लावला का जनता जनार्दनाने आपलं मत ज्या मशीनमध्ये टाकलं त्या मशिनी त्या इतक्या संरक्षणामध्ये असताना बाहेर पडतात कशाला जबाबदार कोण आहे कोण उत्तर देणार याला. मामा हा जो प्रकार मतपेटी चोरीचा झालेला आहे एक विशेष म्हणजे ही जी गाडी समोर दिसते त्या गाडीचा मालक भोर आहे. भोर म्हणजे हा जो उमेदवार आहे त्याचा कोण चोर आहे का याचा तपास करायला पाहिजे. त्याचा पत्ता काढलाय तर तो खोपटचा पत्ता दिसतोय माधुरी भोर म्हणून आहे. तर यांचं काय कनेक्शन आहे का या भोर कंपनीचा आणि यांच्या जे साथीदार आहेत जे उभे राहिलेले आहेत शिंदे गटातून यांचं काय आहे का याची चौकशी पोलिसांनी करावी. आणि हे झालंच कसं काय मुळे एवढी सगळा बंदोबस्त असताना हा कनेक्शन प्रायव्हेट गाडी घुसते काय आणि ते मतपेटी चोरी होते काय बिहार झाले बिहार हे ठाणं राहिलेलं नाही. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री या ठाण्यात होऊन गेलेले आहेत इथे राहतात त्यांच्या ज्या इलाक्यामध्ये त्यांच्याच विभागामध्ये त्यांच्याच मतदारसंघामध्ये हा जर विषय होत असेल हा अतिशय गंभीर आहे आणि याची दखल ही घ्यावी लागेल निश्चित. जे आजचं घडलंय हे दुर्दैव आहे. लक्षात आलं आज यांना भीती वाटते की आमच्यासारखे पक्ष असतात यंग पोरं एकत्र येऊन मोठ्या फाईट करतोय आम्ही अशा पेट्या पळवण्याची गोष्टी करताना जे युपी बिहार सारखं वाटतंय आम्हाला आज ठाण्यामध्ये झालेलं आहे. बोल काय वाटतं का हा सगळा असा प्रकार चालू असावा. सर माझा प्रशासनाशी हा प्रश्न आहे की आमचे जे उमेदवार आहेत आज 8-8, 9-9 वर्षापासून एरिया सोडून कुठे गेले नाहीत. एरियामध्ये रात्र दिवस ते राहतात. त्यांनी त्यांच्या मुलाबाळांना न बघितलं ते करून ते काम करतात मेहनत करतात पब्लिकची सेवा करतात. हे करताना पण जर यांना असंच करायचं असतं मग इलेक्शन कशाला. माझा हा प्रशासनाचा प्रश्न आहे की जर तुम्हाला हेच करायचं होतं हे पेट्या पळवणे हे करणे. सकाळी आम्ही 8 वाजता आम्ही आमचं मतदान द्यायला गेलो तिथं आम्ही बघितलंय की काही ठिकाणी अ ब क ड असं राहायला पाहिजे तर पहिलं ड नंतर अ नंतर ब. कारण प्रशासन लोकांना माहित होतं की हा आपला जो उमेदवार आहे जो आपले उमेदवार ठेवलेले आहेत हा पहिल्या क्रमांकावर आहे. यांनी त्यांची बाजू पलटून ड नंबर 1 वरती घेतला. असं का. जर तुम्हाला हे इलेक्शन पाहिजे तर प्रामाणिकपणे करा ना. हा घोळ कशासाठी. नाहीतर मग इलेक्शन बाद करून टाका. तुमच्या हिशोबाने जे आहे तुम्हाला ते करायचे करा. लोकांना त्रास करून
हे जे आमचे नवीन उमेदवार आहेत, नवीन आहेत, ते मेहनत करतात. गटार वगैरे सर्व नाली हे सर्व काम सकाळी उठून 6 वाजता 7 वाजता ते घरातून निघतात, पब्लिक सेवा करतात. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही हे असं घोळ आणत असेल तर कसं? प्रामाणिकपणा करा, नाही तर हे इलेक्शन ठेवूच नका. अतिशय गंभीर असा हा मुद्दा आहे. मी अजून परत एकदा तुम्हाला सांगतो सगळ्यांना की जेव्हा सकाळी मला ही गोष्ट माहिती पडली की बाबा मशीन ज्या आहेत त्या उलट्या लागलेल्या आहेत, पहिले नंबर पाहिजे, ब क ड असं हवंय, तर ड ची पहिले मशीन लावली आणि मग ब क ची मशीन लावली. आणि जेव्हा या संदर्भामध्ये मी ठाणे महानगरपालिकेमध्ये काही जणांना फोन केले, त्यांचं सरळ असं म्हणणं होतं की त्याने काय फरक पडतो. अरे तुम्हाला फरक पडत नसेल, परंतु इथल्या प्रत्येक माणसाला जो मतदान करायला येतो त्याला फरक पडतो. कारण तिथे त्यांना सांगितलेलं असं की याप्रमाणे मतदान करायचे. त्यांची गेले 10 दिवस, एक तर तुम्ही नंबर 8, 9, 10 तारखेला देता, त्यांना 4 दिवस मिळतात एक्सप्लेन करायला, 44,000 लोकांपर्यंत पोहोचायला, तरी ते पोहोचतात. आणि त्यामध्ये जर तुम्ही अशा मशीन उलट्या लावलेल्या असल्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे ट्रेन महानगरपालिकेचे काही लोक हवी होती, अनट्रेन्ड, ज्यांनी ट्रेनिंगच घेतलेली नाहीये अशी लोक इथे बसवण्यात आलेली होती. या संपूर्ण प्रभाग क्रमांक 13 मध्ये ज्यांनी ट्रेनिंगच घेतलेली होती, त्यांना नोटिसा देखील देण्यात आलेल्या होत्या, अशी लोक इथे बसवण्यात आलेली होती. आणि त्याचमुळे हा सगळा प्रकार घडला होता, अशी स्पष्ट ग्वाही जी आहे ती ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच दिलेली आहे. आणि आता तुम्ही पाहताय की आतमध्ये उमेदवार जे आहेत, एका पक्षाचे, एका सिलेक्टेड पक्षाचे उमेदवार सोडून सगळ्या पक्षाचे उमेदवार इथे आलेले आहेत. कारण त्यांना काळजी आहे की लोकांनी जे जनमत दिले त्या सगळ्या जनमताची ते कदर करतात, आदर करतात. त्यामुळे सगळेजण इथे आलेले आहेत. एकाच पक्षाचे उमेदवार इथे आलेलेच नाहीयेत. तुम्हाला मी सांगतो, ही पाठीमागे जी गाडी तुम्हाला दिसते 4 चाकी गाडी, या 4 चाकी गाडीमध्ये ही एकच मशीन घेऊन जाण्यात आली. एकच मशीन. काय कारण होतं? एवढी मोठी बस होती, एवढी मोठी बस होती, तरी एकच जी गाडी आहे ती एकाच मशीनसाठी का इथे घेऊन जाण्यात आली, का ती मशीन घेऊन जाण्यात आली? बरं, या संदर्भामध्ये ही गाडी ते मशीन घेऊन गेली या संदर्भात पोलिसांना देखील माहिती नव्हतं. हा सगळा मोठा धक्कादायक प्रकार. फक्त अपक्ष, मशाल आणि घड्याळ या चिन्हावाले सगळेजण आलेले आहेत. रणजित पाठवली बा. हे मुवमेंट आहे रणजित, मुवमेंट आहे. हे डांडुडे बाईक टाक. हे गुण चालू कर रणजित. कामाचे आहेत का? हे टाकले उमेदवारांना नाव टाक. उमेदवार जे आहेत त्यामुळे हे काय पुढे तुझ्या त्या मशीनमधून जे आहे मोठ्या प्रमाणात बोगस मतदान जे आहे ते झालेलं आहे. त्यामुळे त्याची शीट लागेल. बाहेर
कायदेशीर एक दोन ही मशीन पुन्हा एकदा या ठिकाणी आणण्यात आलेली आहे. कोण आहेत कुठले अधिकारी कुठे नेमले होते कुठून आले हे सगळं झालं पाहिजे ना. ते बाहेर काय जाऊ तर हे सगळं व्हायला पाहिजे. उमेदवार या ठिकाणी आपल्याला कारण जे आहे किंवा वेगळं आरोग्य पैसे तो डायरेक्टली बोला ना त्यांना डायरेक्टली पब्लिक बाहेर उभे राहील मीडिया जाऊ शकते. आरोग्याची चर्चा जी आहे चालू आहे. हा एक प्रभाग क्रमांक 13 जो आहे तो पद जे आहे उपमुख्यमंत्री आहेत ह्या इकडच्या एका विधेयक जो आहे काही मात्र त्याला ज्यावेळी मतदान मतदान जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना मनसेला आणि राष्ट्रवादी होण्याची सुरुवात झाली. त्यावेळी जर आपण पाहिलं तर त्यांची पायाखालची वाळू झाली आणि आता आपण अशा पद्धतीने जे आहे मशीनची पळवापळवी जी आहे ती करण्यात आली आणि पळवापळवी करताना काही कार्यकर्त्यांनी ती मशीन जी आहे गाडीतून पकडली आणि वरती पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळत या काजूवाडी मतदान केंद्राबाहेर या ठिकाणी ठाणे शहरातील 131 उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात यंदा ठाण्यामध्ये उमेदवार आहेत मोठ्या ताकदीने या निवडणुकीच्या जो आहे हा आरोप केलेला आहे की याच अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ईव्हीएम मशीन न्याय मिळेल का असा प्रश्न जो आहे मतदान जे आहे उडालेला पाहायला मोठ्या प्रमाणात काजूवाडी महत्वपूर्ण ठाणे शहरातील विभाग पाहिला जातो. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आता सर्व पक्षाचे जर नेता पाहिलं तर उमेदवार जे या ठिकाणी अपक्ष उमेदवार असतील या कंपनीची जी गाडी आहे त्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे आहेत या ठिकाणी आपण परंतु जे ते न सांगता ही गाडी कोणाची होती ही गाडी आज बसवून आली ही निवडणूक अधिकाऱ्यांची गाडी फोर व्हीलर एका भोर नावाच्या व्यक्तीच्या या 4 व्यक्तीच्या गाडीमधनं जे आहे ती या ठिकाणी मतपेटी जी आहे ती पळवल्याचा
आरोप या ठिकाणी नागरिकांच्या वतीने केला जातोय. आता त्यानंतर कुठेतरी जे आहे शेवटच्या टप्प्यामध्ये मतदानाच्या मशीन ज्या आहेत त्या पळवण्याची प्रक्रिया आता जी आहे ती सत्ताधाऱ्यांकडनं केल्याचा आरोप जो आहे स्थानिक कार्यकर्त्यांकडनं होताना पाहायला मिळतो. सध्या ठाण्यातील या प्रभाग क्रमांक 13 काजूवाडी शाळेबाहेरची दृश्य तरी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतो. अपक्ष उमेदवार जे आहेत ते या मतदान केंद्रात खण म्हणून बसलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी वाघळी माहुली महाराष्ट्र सुरक्षा दल असेल, होमगार्ड असेल, त्यांची देखील मोठी सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली पाहायला मिळते. या मतदान प्रक्रियेनंतर जे आहे आता या ठिकाणी मोठा जमाव जो आहे तो या शाळेबाहेर जमलेला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात खरं तर उद्या जो आहे तो निकाल समोर येणार आहे, परंतु निकालापूर्वीच अशा प्रकारे मशीन पळवल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये जो आहे तो संभ्रम निर्माण झालेला गोंधळ जो आहे या मतदान केंद्राबाहेर पाहायला मिळतो. कुठेतरी या निवडणूक अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर कामगिरीवर या ठिकाणी कार्यकर्त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांना संशय जो आहे तो निर्माण व्यक्त केला जाताना पाहायला मिळतो. मतदान प्रक्रिया पार पडत असताना या ठिकाणी जे आहे पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, सर्व पक्षीय उमेदवार असतील या विभागामध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. असलेल्या ह्या कियाच्या 7977 या गाडीतनं नेल्याचा आरोप जो आहे तो स्थानिकांकडून होताना पाहिलं तर यामुळे मशीन जी आहे या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे. कुठेतरी या 7977 या गाडीमधला जो आहे तो स्थानिक कार्यकर्ते असतील एक मतपेटी पळवल्याचा आरोप जे आहे तो या ठिकाणी नागरिकांकडून जो आहे तो केला जातो. आपण पाहू शकतो पोलीस कर्मचारी असतील सत्ताधारी पक्षाचे एकही माजी लोकप्रतिनिधी या ठिकाणी जे आहे ती त्यामुळे कुठेतरी एकाच पक्षाचे जे आहे ते उमेदवार या ठिकाणी जे नाही आहे, त्यामुळे कुठेतरी जो आहे तो त्यांनीच जो घोळ केला असावा असा देखील सवाल या ठिकाणी जे आहे तो उपस्थित होतो. समोर येणार आहे. परंतु हा निकाल येण्यापूर्वीच जे आहे ठाण्यातील या प्रभाग क्रमांक 13 मध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्याचं चिन्ह पाहायला मिळतंय. कुठेतरी महत्वपूर्ण अशा प्रकारे ठाणे शहरातील हा प्रभाग क्रमांक 13 पाहिला जातो आणि या प्रभाग क्रमांक 13 मध्ये आता मतदान प्रक्रियेवरून मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळतात. सध्या आपण पाहिलं तर पोलिसांचा मोठा फौज पाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सुरक्षा बल असेल, होमगार्ड असतील, ते देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार, विरोधी पक्षाचे उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले झालेले ठाण्यातील विविध भागांमध्ये जे आहे अशा प्रकारची तणावपूर्ण परिस्थिती आज निर्माण झालेली पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक 4 गांधीनगर असेल, त्यानंतर आता या प्रभाग क्रमांक 13 मध्ये या काजूवाडी शाळेमध्ये जो आहे हा गोंधळ जो आहे तो उदाहरण पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणात सर्व उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत. मात्र प्रश्न उपस्थित केला आहे. समोर गाडी कोणाची समोर आलेलं नाहीये. त्या एका गाडीतनं एक मशीन का नेली गेली, एक ती मशीन निर्णायक मतदान करणारे ठरू शकते का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. सध्या आपण पाहिलं तर या प्रभाग क्रमांक 13 मध्ये मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर हे सगळे उमेदवार आपल्याला दिसतात, काहीतरी लिहित आहेत, पोलीस चर्चा करतात. परंतु एक खेदजनक आणि धक्कादायक तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. ही जी आतमध्ये एक 4 चाकी गाडी तुम्हाला दिसते, आता पोलीस इथे मध्ये उभे आहेत. काहीतरी 7977 गाडीचा नंबर आहे. याचा मालक कोणीतरी भोर म्हणून आहे अशी माहिती मिळतीये. मी डोळ्याने अजूनपर्यंत पाहिलं नाही, तर तो नंबर मी चेक करेल थोड्या वेळाने. परंतु धक्कादायक अशी बाब आहे. जर तुम्ही पाहिलं तर ही एवढी मोठी बस उभी आहे, ही अख्खी बस मोकळी आहे, तरी सुद्धा एकच मशीन घेऊन जी आहे ती एकच मशीन घेऊन ही गाडी जी आहे या गाडीतून घेऊन जात होते, पळवून घेऊन जात होते. काय करतो हे बघा, गाडी नंबर बघा, MH04 LH 7977 ते तुमच्याकडे ऍप आहे का? ऍप त्याच्यामध्ये नंबर दिसतो, तो नाव कोणावर आहे जरा बघा ना, कोणावर आहे जरा नाव काढा ना, कोणाच्या नावावर ही गाडी जरा काढा. अतिशय धक्कादायक असा प्रकार आज संपूर्ण दिवसांमध्ये काही केंद्रावरती पाहायला मिळाला. सर्वात आधी तर येथील जवळपास 9 ते 10 केंद्रांवरती मशीनच उलट्या ठेवलेल्या. काय कारण असेल या मशीन उलट्या ठेवण्याचं? बरं, पहिल्या 2-3 तासानंतर त्या मशीन या सगळ्या उमेदवारांच्या फॉलोअप नंतर व्यवस्थित केल्या गेल्या. त्यानंतर बोगस मतदान, त्यानंतर आता ही घटना. काय आहे, काय दडलंय अशा या काजूवाडीच्या या मतदान केंद्रामध्ये? असं काय दडलंय की हे सगळ्या गोष्टी इथे घडतायत? असं काय दडलंय? अमोल
अमोल माझ्यासोबत पुन्हा एकदा आहे. मी अमोलशी बोलणार आहे. अमोल, सगळ्यात आधी मशीन उलट्या ठेवल्या, त्यानंतर बोगस मतदानांनी आता मशीनची पळवापळी. काय दडलंय या सगळ्या काजूवाडीच्या या मतदान केंद्रामध्ये? असं काय होतंय? त्यांना एवढ्या वर्षाची असलेली खुर्ची जाते हे बघवत नाहीये. त्यांना स्वतःला त्रास होतो या गोष्टीचा की आता आज आपण हारणार आहे, आपला पराभव होणार आहे, या गोष्टी त्यांना बघवत नाही. मग कुठला ना कुठला तरी दुसरा मार्ग वापरायचा, अधिकाऱ्यांना हाताशी धरून पेटी पळवायची, बोगस मतदान करायचं, ह्या सगळ्या गोष्टी करून विजय मिळवायचा हा त्यांचा प्रयत्न आहे. पहिले तर सकाळी दोन्ही मशीन उलट्या पलट्या ठेवून, म्हणजे पहिले अ दिसायला पाहिजे, ब क ड, तर पहिले ड दिसत होतं. अशा प्रकारच्या मशीनवर सुरुवात केली होती. हे सर्व अधिकाऱ्यांना हाताशी धरून ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. अधिकाऱ्यांना तर त्यांच्या अधिकारांची जाण असली पाहिजे की नाही. सरकार सत्ताधारी नगरसेवकांची जे सांगतायत तशी नंदीबाईसारख्या मुंड्या हलवत आहेत. ते सांगतील तसं काम करतायत. बाकीच्या लोकांनी निवडणुका लढवायच्या का नाही हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. तुम्ही इथे जर पाहिलात तर ही सगळी जी लोक आहेत, ही सगळी लोक इथे जमा झालेली आहेत आणि या सगळ्यांमध्ये एक आक्रोश आहे, एक चीड आहे या सगळ्या प्रकारांबद्दल. आणि जर आपण तुम्ही बघितलं तर एका विशिष्ट पक्षाचे जे उमेदवार आहेत ते सोडून बाकी सगळ्या पक्षाचे उमेदवार, अपक्ष उमेदवार सुद्धा जे आहेत ते इथे आतमध्ये आलेले आहेत. कोण कुठे कुठे सर बोला ना सर. सर सॉरी सर, करा जॉईन. उचलायला गेलो कट झाला. काय सर, जोडा 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 जोडा. साहेब दंगल पथक कधी येते? पथक बोलवलं की नाही? आता काय पथक बोलवणार आम्हाला हटवायला? पथक येणार आहे नाही ना? नाही तर मला वाटलं की थांबवलं म्हणून काय पथक वगैरे बोलवलंय त्याची वाट बघते. अच्छा अच्छा. काय बोलले ते? झोनल पत्र दिल्याच्यानंतर झोनल पत्र द्यायचंय. आता ते उमेदवार जे करतात ते करू द्या, त्यांचं लिगल प्रोसेस करतात, पण इलिगल अनेक प्रोसेस आतमध्ये चालू आहेत. मतदान घ्यायला पाहिजे ना. हो काय लिहितोय ना तो मनोज शॉर्ट घे ना, तो लिहितोय. हे काय त्या बाईच्या समोर तो लिहितोय, शॉर्ट घे. ते क्लोज जातो शॉर्ट घेतो. हे पत्र लिहितात ते. ही प्रचंड अशी गर्दी जी आहे ती तुम्ही आता या मतदान केंद्राच्या बाहेर पाहताय. या सगळ्यांमध्ये एक चीड आहे, एक संताप आहे. आणि मला वाटतं काय अधिकारी दिसत आहेत तर खाली उतरताना त्यांना एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतायत का नक्की काय घडलंय. तसं बघायला गेलं तर नक्की या गाडीमध्ये ही मशीन का गेली याचं उत्तर कुणाकडेच नाहीये. याचं उत्तरच कुणाकडे नाहीये की ही मशीन या गाडीमध्ये सिंगल मशीन टाकून का घेऊन जात होते, याचं उत्तरच कोणाकडे नाहीये. किती मोठं दुर्दैव आहे आणि किती शॉकिंग असा हा इन्सिडेंट आहे. एक मिनिट. काय काय प्रफुल्लांचं नाव काय? प्रफुल्लांचं नाव प्रफुल्ल कदम. ते कोण आहे?
तुम्ही ते पाहताय माझ्या या स्क्रीनवर शहाजी संपत खुसपे ज्यांना गणेश म्हणून ओळखलं जातं ते पोलिसांची चर्चा करताना दिसतात बऱ्याच वेळापासून. प्रभाग क्रमांक 13 चे ते उमेदवार आहेत आणि ठाण्यातील गेल्या काही दिवसातले सगळ्यात चर्चेत असलेले उमेदवार आहेत. सगळ्यात जास्त चर्चा जर कुठल्या उमेदवाराची अख्ख्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात असेल तर ती शहाजी संपत खुसपे उर्फ गणेश यांची होती. ही मतदान केंद्राच्या आतमध्ये आहे. शाळेत जे मतदान केंद्र होतं त्याचे हे सगळे पोलिसांनी सगळे तुम्हाला दाखवतोय. एक प्रचंड अशी गर्दी ज्यांच्यामध्ये आक्रोश आहे, ज्यांच्यामध्ये चीड आहे, या सगळ्या प्रकाराबद्दल ती गर्दी मी तुम्हाला दाखवतोय. नको दादा पुढे गेले पाकिट घेऊन आमच्याकडे पत्र लिहिले काय होणार आहे. मनीष रोल कर काही अधिकारी आलेले दिसतात आपल्याला. काही अधिकारी आलेले दिसत आहेत. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणारे पण ते बोलतील की नाही आणि आपल्या प्रश्नांच्या उत्तरांचं समाधान करतील की नाही ते बघणारे आपण. काही प्रश्न त्यांना विचारणार आहे पण प्रश्न विचारू दिले तर विचारणार आहेत कारण सकाळपासून एकाही प्रश्नाचं उत्तर या कुणाला तिथे देता आलेलं नाहीये. सकाळी असलेला मशीनचा घोळ, उलटीपालटी लावलेली मशीन, त्यानंतर झालेलं बोगस मतदान आणि आता ईव्हीएम मशीन पळवून नेण्याचा झालेला प्रयत्न, या संदर्भातील सगळे प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. पण ते उत्तर देतील की नाही याबाबत एक मोठा प्रश्न मला पडलेला आहे आता की याबद्दल ते उत्तर देतील का नाही. कारण सकाळपासून एकही सॅटिस्फाईड असं आन्सर जे आहे ते मिळालेलं नाहीये. प्रचंड असा घोळ, ढिसाळ असं नियोजन जे आहे ते इथे पाहायला मिळालेलं आहे. ते जे अधिकारी आहेत ते आता या सगळ्या उमेदवारांची मला वाटतं समजूत कोणत्या तरी प्रकारे काढण्याचा प्रयत्न करतायत. ह्या गाडीमध्ये, ह्या एकट्याच याच गाडीमध्ये ही एकच मशीन का घेऊन जाण्यात आली, खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. त्या मशीन सोबत काय करण्याचा प्रयत्न केला जात होता हा देखील एक मोठा प्रश्न आहे. एवढी मोठी बस होती तरी सुद्धा का एकच एकच मशीन याच गाडीमधून, जिचा नंबर आहे 7977, का या गाडीतून ती एकच मशीन घेऊन जाण्यात येत होती या संदर्भात अनेक प्रश्न आहेत. आणि या प्रश्नाचं जर उत्तर त्यांच्याकडे असतं तर एवढा वेळ लागला नसता. मला वाटतं मी आता चेक करतो माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये किती वेळापासून आपण लाईव्ह आहोत. त्रेपन्न मिनिटापासून म्हणजे जवळपास 1 तासापासून मी आता लाईव्ह आहे आणि 1 तासाच्या आधीपासून ही सगळी प्रश्न या सगळ्यांना विचारले जात आहेत पण उत्तर काही मिळत नाहीयेत. अजूनही मार्ग निघेलेला या प्रेक्षकांची जे आहेत  मला तर शंका आहे की ते अधिकारी मीडियाशी बोलतील, उत्तरं देतील. मला तर अशी शंका आहे आणि जर बोलले तर उत्तमच उत्तरे दिली तर अधिक चांगलं.
हे सगळं कन्फ्युजन जे आमच्याही डोक्यात आहे, आमच्या प्रेक्षकांच्या डोक्यात आहे, सर्वसामान्य नागरिकांच्या आणि सर्वसामान्य या प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांच्या मनात जे काही हे प्रश्न आहेत, जे माझ्या मनात देखील आहेत, त्यांची उत्तरं मिळतील अशी आशा बाळगू. पण गेल्या 1 तासापासून, त्याच्या आधीपासून अनेक गोष्टी घडत होत्या, अजूनपर्यंत तरी काही उत्तर मिळालेलं नाही. या सगळ्या गोष्टी ठाणेकरांनी ऐकल्या असतील वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जे निवडणुका पार पडल्या, ठाणेकरांनी ईव्हीएम मशीन पळवापळवी, गाडीत ईव्हीएम मशीन भेटल्या, या सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील. पण प्रत्यक्षात ठाणेकरांनी या प्रभाग क्रमांक 13 मध्ये या सगळ्या गोष्टी पाहिल्या. मशीनची अदलाबदल पाहिली, बोगस मतदान पाहिलं आणि आता मशीनची पळवापळवी. या प्रभाग क्रमांक 13 मध्ये ठाणेकरांनी सगळं पाहिलंय. जे आहे ती घटना पायवटा झालं खऱ्या अर्थाने असते. मात्र कोणत्याही पद्धतीची घटना असेल, पायवटा असेल किंवा शौचालयाची आहे ती देखील करण्यात आलेली नाही. त्यामुळे तसं स्थानिक नेत्यांना घेऊनच आपण जर बघितलं तर बोल, तुला बोलायचं ते मी बोल घेणार. काय बोलायचं त्याला म्हटलं, बोलायचं तर बोल बिंदास, सारखं हळूहळू बोलू नकोस, मोठ्याने बोल. काहीतरी त्यांना एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण काही सॅटिस्फॅक्टरी उत्तर मिळत नाहीयेत या सगळ्यांना, असं दिसतंय आपल्याला आता. बडा बोल रे काजवाडीमध्ये काय नाही चालू आहे गोंधळ काय चर्चा आहे, काय अंदाज आहे?
आता पेट्या